तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहिलं की आता अथर्वचा वाढदिवस असतो. अथर्वचा वाढदिवस असल्या कारणामुळे सगळेच जण खूप खुश असणार असतात आणि मग छान सेलिब्रेटसुद्धा करणार असतात. तर आत्तापर्यंत आपण असं पाहिलं आहे की आता इथे अथर्वने मीराला वेदा राखी बांधेल असं सांगितल्यावर मंजिरीने या गोष्टीसाठी नकार दर्शवला होता. मग मीराने सांगितलं की ठीक आहे, मग वेदा बडीला राखी बांधेल. बडी हा नेहमीच वेदाचं वाईट लोकांपासून रक्षण करतच असतो. मग आता वेदाने बडीला राखी बांधली आणि त्या दोघांचं पहिलं रक्षाबंधन पार पडलं. मग आता त्याच्यानंतर आपण पाहतो की अथर्वचा वाढदिवस असतो आणि अथर्वचा वाढदिवस असल्यामुळे घरातले सगळे सदस्य खूप खुश असतात. सगळेजण अथर्वसाठी छान टाळ्या वाजवून अथर्वला सकाळी ऑफिसला जाताना विश करतात. अथर्व खूप खुश होऊन जातो. त्याला वाटलेलंच नसतं की आपल्या घरातल्यांच्या लक्षात आपला वाढदिवस आहे, पण घरातल्या सर्व लक्षात त्याचा वाढदिवस असतो आणि ही गोष्ट बघून त्याला खूपच जास्त आनंद झालेला असतो, छानही वाटलेलं असतं. मग आता अथर्व हा सगळ्यांना म्हणतो, थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी विश केलं, मला खरोखर खूप बरं वाटलं. त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो की रात्री तुम्ही कोणी मला विश केलं नाही, तर मला वाटलं तुम्ही सगळेजण माझा वाढदिवस विसरलात. त्याबरोबर दादासाहेब म्हणत असतात की अथर्व, अरे असं कसं होईल, आम्ही तुझा वाढदिवस कसा बरं विसरू. तर मंजिरी म्हणत असते, अथर्व बाळा, अरे असं कसं होईल, तुझा वाढदिवस आम्ही आजपर्यंत कधी विसरलो आहे का, मग आज कसं विसरू. त्यावर अनन्या म्हणत असते, दादा तुला रात्री विश न करण्याची आयडिया माझीच होती. मीच सांगितलं होतं सगळ्यांना की तुला कोणीही रात्री विश करायचं नाही. त्याबरोबर आता बिचारी अंबिका ही सुद्धा अथर्वला हॅपी बर्थडे अथर्व असं म्हणत असते. तीसुद्धा खूप जास्त आनंदी असते अथर्वचा वाढदिवस असल्यामुळे. आणि मग तिला आठवतात ते म्हणजे तिचे जुने दिवस. पूर्वी अथर्वचा वाढदिवस असला की 2 ते 3 दिवसाच्या अगोदरच अंबिकाची लगबग सुरू व्हायची. सगळ्यांना फोन कर, सगळ्यांना आमंत्रण कर, सगळ्यांना बोलव, त्याच्या मित्रांना बोलव, त्याच्यासाठी गिफ्ट खरेदी कर, वगैरे वगैरे वगैरे. आणि आता मात्र बिचारी काहीच करू शकत नाही आहे. ह्या गोष्टीची खंतसुद्धा तिला अगदी 1 ते 2 क्षणांसाठी वाटते. पण मग नंतर अंबिका विचार करते की नाही, मला दुःखी व्हायचं नाही आहे, मला मीराला या सर्व गोष्टी सांगायच्या आहेत, शिकवायचे आहेत. मीराला सांगितलं तर नक्की मीरासुद्धा अथर्वसाठी हे सगळं करेल. मला मीरावरती पूर्ण विश्वास आहे, खात्री आहे मीरावरती. त्याबरोबर लगेचच आता अंबिका ही मीराकडे येते आणि मीराला म्हणत असते, मीरा हे बघ, अथर्वचा आज वाढदिवस आहे, मग काय करायचं ठरवलेस तू. मीरा म्हणते, काय करायचं अंबिकाताई. त्यावर अंबिका म्हणत असते, मीरा अगं मलाच काय विचारतेस, तुला तुझ्या नवऱ्यासाठी काय करावं वाटेल तेच ठरव ना. त्याबरोबर मीरा म्हणत असते, ताई अगं मी काय ठरवू, मला काहीच माहीत नाही आहे, काय करू काय नको करू, म्हणून तर विचारते ना, तू सांग ना. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणायला लागते, हे बघ म्हणजे अथर्वला काजू बदाम फ्लेवर केक खूप आवडतो, तर तू त्यांच्यासाठी तो केक ऑर्डर कर. आणि वेदाला चॉकलेट फ्लेवर, त्यामुळे तू एक काम कर, एक काजू बदामचा केक मागव आणि एक चॉकलेटचा केक मागव. अथर्व 2 केक तर कापतीलच. आणि नंतरनं अथर्वचे काही मित्र वगैरे आहेत, त्यांना आमंत्रण करायचे, ते तू नको करू. ते एक काम कर, अनन्याला सांग. अनन्या ते काम व्यवस्थित चोखपणे पार पाडू शकते, कारण अनन्या अथर्वच्या सर्व मित्रांना ओळखते. त्याच्यानंतर घरात जेवणाची तयारी सगळी व्यवस्थित कर. आणि सगळं जेवण आहे ना अथर्वच्या आणि वेदाच्याच आवडीचं बघ. वेदाच्या आवडीचे फार काही पदार्थ करू नको. खीर आणि गुलाबजाम तिला आवडतात, तिच्या आवडीचे गोड पदार्थ कर. अथर्वलाही खीर खूप आवडते, त्यामुळे खीर बनवूनच घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं वेदाला तयार कर अथर्वच्या वाढदिवसासाठी. त्याबरोबर मीरा म्हणते, ठीक आहे. मग मीराने आता तयारी करायला घेतलेली असते. सगळ्यात अगोदर ती पिर्याला आणि मदनला सांगते, आज अथर्व साहेबांचा वाढदिवस आहे, त्यामुळे वाढदिवसाच्या तयारीला लागा. वाढदिवस छान साजरा करायचा आहे आपल्याला. तर मग लगेचच ती वेदाकडे येते आणि वेदाला विचारते, वेदा जर कोणाचा वाढदिवस असेल तर आपण काय करतो गं. वेदा म्हणते, आई अगं असं काय करतेस, जर कोणाचा बर्थडे असेल तर आपण त्याला विश करतो, केक कट करतो, त्याला छान वाटावं यासाठी काहीतरी करतो. त्याबरोबर मीरा म्हणते, बरोबर, एकदम बरोबर. पण मग
कोणाचाही वाढदिवस असला तरी आपण हेच करणं अपेक्षित आहे की नाही. त्याबरोबर लगेचच वेदा म्हणते हो ग आई. त्यावर मीरा म्हणते बघा कोणाचाही वाढदिवस असला तर. त्याबरोबर वेदा म्हणते हो आई. मग मीरा म्हणते मला सांग क्लासमध्ये कोणी असं आहे का ग तुझ्या की जे तुझ्याशी बोलत नाही. त्यावर वेदा म्हणते हो आहे ना. मग मीरा विचारते कोण आहे ती. त्यावर वेदा सांगते दीपिका म्हणून एक मुलगी आहे. त्यावर मीरा म्हणते बरं मग दीपिका तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तुला चॉकलेट देते. त्यावर वेदा म्हणते हो देते. मीरा विचारते तू तिला विश करते. वेदा म्हणते हो करते. त्यावर मीरा म्हणते असं का, पण तुम्ही तर एकमेकीशी फार बोलत नाही. त्यावर लगेचच वेदा सांगत असते आई अगं आम्ही रोज बोलत जरी नसलो तरीसुद्धा वाढदिवस असतो ना त्या दिवशी. मग अंबिका आई नेहमी म्हणायची कोणालाच त्याच्या आनंदाच्या क्षणात दुःख द्यायचं नसतं, त्याला वाईट वाटेल असं काहीच कृत्य करायचं नसतं. त्यावर मीरा म्हणते बरोबर एकदम योग्य शिकवलं तुझ्या अंबिका आईने. मग आज बाबांचा वाढदिवस आहे, मग बाबांसाठी काय करायचं आहे तुला, काय करणार तू. त्यावर वेदा म्हणते मी काही नाही करणार. त्यावर मीरा तिला खूप समजावते. मग वेदा वाढदिवस साजरा करायला तयार होते. तर आता इथे अथर्वचा वाढदिवस असतो आणि सर्व सदस्य खूप खुश असतात. अथर्व हा आता ऑफिसवरून संध्याकाळी घरी आलेला असतो. घरी अथर्व आल्याच्यानंतर आता लगेचच इकडे अनन्या म्हणत असते दादा संध्याकाळी खूप मोठी पार्टी ठेवली आहे, खूप मोठं गेट टुगेदर आहे, पण त्या अगोदर प्लीज प्लीज आम्हाला तुझं औक्षण करून घेऊ देत. त्याबरोबर अथर्व म्हणत असतो अगं मी काय लहान आहे का अनन्या. तर लगेचच आता मंजिरी नाटक करायला लागते आणि म्हणायला लागते अथर्व अरे मुलं कितीही मोठी झाली ना तरी आईवडिलांसाठी ती कायम लहानच राहतात, ये तू. त्याबरोबर आता अनन्या म्हणत असते दादा आज वाढदिवस तुझा असला तरी तू मला गिफ्ट देऊ शकतोस हा, मी काही नाही नाही म्हणणार. अथर्व म्हणत असतो तू पण ना अनन्या, काल तुला मी क्रेडिट कार्ड दिला ना. त्याबरोबर अनन्या म्हणते अरे हो दादा तेच क्रेडिट कार्ड स्वाईप करून मी तुझ्यासाठी एक खूप छान गिफ्ट घेतलं आहे. अथर्व म्हणतो बरं चालेल, काय घेतलं आहे काय. त्यावर लगेचच ती म्हणत असते दादा ते सरप्राईज आहे ना तुझ्यासाठी. मग आता त्यांचं सगळ्यांचं छान चर्चा सुरू असते. तर आता इथे ज्यावेळेस आता मीरा अथर्वला ओवाळते आणि मग ती वेदाला सांगते वेदा बाळा ये बाबांना ओवाळ. वाढदिवस ज्या व्यक्तीचा असतो त्याला ओवाळलं की त्याचं आयुष्य उदंड होतं. वेदा म्हणते मला नाही ओवाळायचं. त्याबरोबर मात्र आता अथर्वला वाईट वाटतं आणि अथर्व काही हरकत नाही बेटा ठीक आहे असं म्हणून उठतो. आणि ही गोष्ट आता अंबिकाच्या आणि मीराच्या लक्षात आलेली असते. मग आता आपण पाहतो की अथर्वने वाढदिवस साजरा करायलाच नकार दिलेला असतो, कारण त्याला वाटत असतं की या सगळ्यात जर वेदाच नसेल तर करून काय उपयोग. पण मग नंतर आता मीरा ही अथर्वला सांगायला लागते की ऐका ना तुम्ही. अहो पण अथर्व मीराचं काहीच ऐकून घेत नसतो. मग मीरा आता लगेचच अंबिकाला हाक मारते. अंबिका त्या ठिकाणी आलेली असते. अंबिका मीराला विचारते काय झालं मीरा, मला का बोलावलंस. त्यावर आता मीरा म्हणत असते बघ ना अंबिकाताई, अगं वेदा राखी बांधायला यांना ओवाळायला तयार नाही आणि हे म्हणतात की वाढदिवस नाही साजरा करायचा. अगं असं काय, हे लहान आहेत का. आता वेदा लहान आहे, वेदाचं एवढं मनावर कुठे घ्यायचं यांनी. त्याबरोबर अंबिका म्हणत असते अथर्वना पहिल्यापासून तिचं म्हणणं मनावर घ्यायची सवय आहे. तू जाऊ दे, तू फार विचार नको करूस, तू एक काम कर, तू वेदाला तयार कर ना. त्याबरोबर लगेचच मीरा म्हणत असते तुला माहीत नाही आहे का ताई वेदा किती हट्टी आहे. तिचे बाबा आणि ती अगदी दोघं एकमेकांसारखे आहेत, सारख्याला वारखे. त्याबरोबर अंबिका म्हणत असते हो ग मला माहिती आहे, पण आता काहीतरी तर करावं लागेलच ना आपल्याला. तू एक काम कर, तू वेदाला माझी आठवण सांग, कदाचित माझ्यासाठी करायला तयारही होईल. त्यावर लगेचच मीरा म्हणते गुड आयडिया, गेल्या वेळेस जसं केलं होतं तसंच. त्याबरोबर अंबिका म्हणत असते हो चालेल, चल मग आपण जाऊया. त्याबरोबर आता दोघीही ठरवूनच आलेले असतात आतमध्ये की काही झालं तरी वेदाला अथर्वच्या वाढदिवसासाठी तयार करायचं आणि वाढदिवस साजरा करायला घेऊन जायचं. मग आता मीरा आणि अंबिका एकमेकीला ऑल द बेस्ट करतात आणि म्हणत असतात की चला वेदाला समजवायचं म्हणजे हे काम फार काही सोपं नाही आहे, खूप अवघड काम आहे, जोखमीचं काम आहे आणि ते आता आपल्याला व्यवस्थित पद्धतीने पार पाडायचं आहे. चला मग
मग आता लगेचच तिकडे ते लोक येतात वेदाला समजावण्यासाठी. वेदा ही तिच्या खोलीत येऊन अभ्यासाला बसलेली असते. मीरा वेदाकडे येते आणि वेदाला म्हणते, वेदा बाळा झाला का गं तुझा सगळा अभ्यास? वेदा म्हणत असते, हे बघ आई, तू जर मला बाबांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, त्यांना ओवाळायला वगैरे चल असं सांगायला आली असशील तर मी असं काही करणार नाही आहे. त्यामुळे प्लीज प्लीज तू इकडनं निघून जा. त्याबरोबर मीरा ही वेदाला म्हणत असते, वेदा आठवतं तुला मगाशी तूच मला म्हणाली होतीस वाढदिवसाच्या दिवशी कोणाला अपसेट नसतं करायचं, पण तू तुझ्याच स्वतःच्या बाबांना अपसेट केलंस त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी. व्हेरी बॅड इज इट. त्याबरोबर वेदा म्हणते, आई मला नको सांगूस ते सगळं, मला नव्हतं ओवाळायचं त्यांना, मी नाही ओवाळलं. त्याबरोबर लगेचच आता इथे मीरा म्हणते, ठीक आहे मग आता अंबिका आईला वाईट वाटतंय त्याचं काय करायचं? त्यावर वेदा म्हणते, तुला कसं माहिती? तू तर घरात आहेस ना, तुला थोडीच दिसते अंबिकाताई. त्यावर लगेचच मीरा सांगत असते, हो तर मला दिसते ना, मला मगाशीच दिसली होती ती. आता पाहिजे तुला खोटं वाटतंय तर एक काम कर, जा जा जाऊन आकाशात बघ, तुला कुठेतरी अंबिकाताई दिसते का बघ. त्याबरोबर लगेचच वेदा बाहेर पळत येते आणि आकाशात बघते. आता ती लहान असल्यामुळे तिच्या लक्षात हे येतच नाही की दिवसाचा कधीच प्रकाशात चांदणे दिसत नाही. तिला वाटतं की खरोखर माझी आई नाराज झाली आणि ती निघून गेली. मग लगेचच आता मीरा अंबिकाला सांगते, बरोबर करते ना मी? त्यावर अंबिका म्हणते, हो हो एकदम बरोबर. मग लगेचच मीरा वेदाकडे बघते आणि म्हणते, बघ तू बाबांचा वाढदिवस साजरा कर, मग आई लगेच परत येईल. त्याबरोबर मात्र आता वेदा ही खुश होते आणि म्हणते की ठीक आहे, आई परत येणार असेल ना तर मी काहीही करायला तयार आहे. मग तो मला बाबांचा वाढदिवस साजरा करायचा असू देत किंवा आणखीन काही, मी आईसाठी काहीही करायला तयार आहे. त्याबरोबर लगेचच आता मीरा म्हणते, म्हणजे आता बाबांना ओवाळणार ना आणि वाढदिवसही साजरा करणार ना, केक कापणार ना त्यांच्याबरोबर? त्यावर वेदा म्हणते, हो चालेल. त्याबरोबर मीरा म्हणते, बरं मग चला आता. आणि मग मीरा अथर्वच्या रूममध्ये येते आणि अथर्वला सांगते, अहो चला ना, केक कापायचा आहे, तुमचा औक्षण बाकी आहे. अथर्व म्हणतो, मीरा मी सांगितलं ना मला नाही साजरा करायचा वाढदिवस. त्यावर मीरा लगेचच अथर्वला म्हणते, वेदाने सांगितलं आहे तरीही? त्यावर मग अथर्व मात्र खूप खुश होतो. अथर्व म्हणतो, काय वेदा तयार झाली? त्यावर मीरा म्हणते, हो वेदा तयार झाली आणि आता तुम्ही चला, तुम्हीही तयार व्हा लवकर. तर हे सर्व काही मार्जिरीला अजिबातच पटत नसतं आणि मंजिरीला सुद्धा. त्या दोघीजणी ठरवतात की काही झालं तरी अथर्वचा वाढदिवस साजरा होऊ द्यायचा नाही. कारण काय आहे, हळूहळू एक एक पाऊल मीरा पुढे चाललेली आहे आणि आपण मात्र पाठीच राहतोय. मीरा ही रोज नवीन नवीन डाव जिंकत चाललेली आहे, अथर्वच्या आणि वेदाच्या खूप जास्त जवळ जात आहे. आणि जर असंच चालू राहत गेलं तर मग मात्र माझं काही खरं नाही आणि मग मला निघून जावं लागेल, असं आता मार्जिरी मंजिरीला सांगत असते. मंजिरी म्हणत असते, मार्जिरी गप्प बस, उगाच अशुभ बोलू नको. हे बघ काहीही वाईट घडणार नाही आहे, काहीही झालं, अगदी काहीही झालं तरीसुद्धा मी त्या अथर्व, वेदा आणि मीराची एकी होऊ देणार नाही. त्या दोघांची एकी झाली तर त्या वेदाला सगळं मिळेल आणि तिला काहीच मिळायला नको. तिला फक्त मी आणि मीच दिसायला हवी. मग आता मंजिरी ठरवते की अथर्वचा जो आजचा वाढदिवस आहे तो मी साजरा होऊ देणार नाही. मग अगदी काहीही झालं तरी. मग काय होईल, मीराने हा सगळा घाट घातला, मग सगळे दोष कोणाला देतील? फक्त मीराला. येस, हेच तर हवं आहे मला, असा विचार करून ती लगेचच खोलीत असलेल्या वेदाकडे येते. वेदा आता तयार होत असते तर लगेचच मंजिरी तिला म्हणत असते, बिचारी अंबिका किती उत्साहाने करायची अथर्वचा वाढदिवस, किती आनंदी असायची, पण आता त्याच अथर्वने तिचा खून केला. बिचारी अंबिका कुठे असेल ती, कशी असेल, काय वाटत असेल तिला? आणि इथे ह्या सगळ्यांना मात्र बिचारीची काही पडलेलीच नाही आहे. इथे हे सगळे मात्र अगदी आनंदात छान पद्धतीने वाढदिवसाची तयारी करतायत. त्याबरोबर हे सगळं ऐकून वेदाला वाईट वाटतं खरं, पण लगेचच पुढे मंजिरी म्हणायला लागते, जाऊ दे आता काय करणार, आता जर घरातल्यांनाच तिची कदर नाही तर मग बाहेरच्यांकडून काय अपेक्षा? आणि अथर्वला तर अंबिका कधी बायको म्हणून नकोच होती, म्हणूनच तर त्याने तिला जळायसाठी सोडून दिलं. आता वेदा जेव्हा हे सगळं ऐकते त्यावेळेस पुन्हा एकदा वेदा फ्लॅशबॅकमध्ये जाते. आता मात्र मंजिरीला वाटलेलं असतं की चला माझं काम झालं, आता वेदा वाढदिवसासाठी नकार देऊन टाकेल आणि घडतंही अगदी तेच. वेदा पुन्हा एकदा खाली येते आणि म्हणते की नाही, मला नाही सामील व्हायचं या वाढदिवसात, नको ना जबरदस्ती करू मला आई. आता हे बघून मात्र मीराला खूप मोठा धक्का बसतो.
मीरा वेदाला म्हणत असते, वेदा बाळा हे बघ. त्याबरोबर वेदा म्हणत असते की आई प्लीज मला नाही यायचं आहे, नको खेचून घेऊन जाऊ मला. मग अथर्वच म्हणतो, मीरा इट्स ओके. वेदा बाळा तुला नाही यायचं ना, नाही करायचं ना हे सगळं, काही हरकत नाही, आपण नको करूया, चल जा तू तुझ्या खोलीत. अथर्व म्हणतो, सॉरी मलाही नाही हे सेलिब्रेशन करायचं. आणि मग तोचसुद्धा तिकडनं त्याच्या खोलीत निघून जातो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता मीरा काय शक्कल लढवणार आणि कसा अथर्वचा वाढदिवस साजरा होणार तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.